दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवारांची विलीनीकरणावर प्रतिक्रिया. पक्षातली गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं असेल. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी आपल्यालाही पवारांच्या राष्ट्रवादीत बोलावलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. आपण शरद पवारांची साथ कधीच सोडणार नसल्याचंही वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ही बैठक बोलावली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या असताना पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विनायक गायकवाडांनी हे बॅनर लावले. थोड्याच वेळात बॅनर काढूनही टाकले. ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची पक्षप्रवेशासाठी चढाओढ असल्याचे चित्र. तेजस्विनी घोसाळकर काल मातोश्रीवर गेल्या नाहीत. उद्धव ठाकरेंनी घोसाळकरांना काल मातोश्रीवर बोलावलं होतं. अद्याप घोसाळकरांकडून कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर काल ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी जय महाराष्ट्र केला. लवकरच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता. शरद पवार पक्षाच्या अनिल शिंदेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. अनिल शिंदेंनी शरद पवारांच्या पक्षातून 2 वेळा विधानसभा लढवली होती. महाराष्ट्र भाजपत संघटनात्मक फेरबदल. भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर. मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब. वंचितची मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर. चेतन अहिरे यांची मुंबई अध्यक्षपदी तर स्नेहल सोहनी यांची मुंबई प्रदेश महिला आघाडीपदी निवड. भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ देणार. राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडेल. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार. दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी गवई कुटुंबीय उपस्थित राहणार. न्यायाधीश भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. भूषण गवई मूळचे अमरावतीतील रहिवासी. सर्वसामान्य परिस्थितीतून मोठे झाले तर त्यांच्या या यशाचा आम्हाला अभिमान. त्यांच्या आई कमला गवईंची प्रतिक्रिया. न्यायमूर्ती भूषण गवईंच्या मार्गदर्शनाखाली देशाचे महत्त्वपूर्ण निर्णय. नोटबंदी, कलम 370 रद्द करणं, वैध ठरवणाऱ्या बेंचवर तसंच इलेक्टोरल बॉन्ड रद्द करणाऱ्या बेंचमध्ये गवईंचा सहभाग होता. मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक. 1 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. पुढची कारवाई लाचलुचपत विभागाकडून सध्या सुरू आहे. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय. मालेगावमध्ये एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. एटीएस पथकाकडून मोबाईल ताब्यात घेत तरुणाची 6 तास कसून चौकशी. नागपूरमध्ये डाव्या विचारांच्या संघटनांच्या कार्यक्रमात धक्कादायक प्रकार. फैज अहमद फैज यांच्या हम देखेंगे कवितेतून सत्ता उलथवण्याचा संदेश. कविता सादरीकरणानंतर व्यासपीठावरून वादग्रस्त वक्तव्य. मुंबईमध्ये आज भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे इतर नेतेही सहभागी होणार. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरा करण्याच्या दृष्टीनं रॅलीचं आयोजन. ठाण्यात देखील तिरंगा रॅलीचं आयोजन. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरा करण्याच्या दृष्टीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाला ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर तिरंगी विद्युत रोषणाई. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होण्याची शक्यता. पाकिस्तान दहशतवाद्यांचं समर्थन करेल तोपर्यंत सिंधू कराराला स्थगिती कायम राहील. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला खडसावलं. पाकिस्तानसोबत आरपार करता आलं असतं मग सगळा देश तयार असताना तुम्ही का थांबलात? अबू आझमींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल. पंजाबच्या अमृतसर आणि तरणतारणमधील आज शाळा सुरू होणार तर फजलिका आणि फिरोजपूर जिल्ह्यातल्या शाळा मात्र बंद राहणार आहेत. जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून हज विमानसेवा पुन्हा सुरू होणार. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आवाहन केलं जाईल.
मुंबईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पुढचे 2 दिवस मध्यम सरींचा अंदाज. मुंबईतील पवई, घाटकोपर आणि दिंडोशी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरामध्ये अधिक पावसाची नोंद. बीड जिल्ह्यातील अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान तर वीज कोसळून आठवड्याभरात 3 जणांचा मृत्यू. प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याची गावकऱ्यांची मागणी. आजपासून 2 दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक. कांजूरमार्ग ते भांडूप विभागात पाईपलाईन पुलाचं गर्डर उतरवण्यासाठी आज आणि उद्या मध्यरात्री 1:15 ते पहाटे 3:15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. 2 दिवसांच्या रात्रकालीन मेगाब्लॉकमुळे सीएसएमटीवरून सुटणारी शेवटची 12:24 लोकल तर ठाण्यावरून सीएसएमटीकडे जाणारी 4:04 पहिली लोकल आज आणि उद्या रद्द असेल. जतसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर. MH59 म्हणून जत तालुक्याला नवी ओळख. मागणी मान्य झाल्यानं गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही. यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षा आता स्वतः पोलीस आयुक्त करणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरत्या पथक योजनेला मान्यता. 29 महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन असतील. यासाठी सुमारे 8 कोटींची मंत्रिमंडळात मंजुरी. राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर. अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला. सरकारवर 80 कोटींचा भार पडणार. रेलरोड ब्रिजचं उद्घाटन आमच्या हस्ते झालं. याचा आनंद. रेकॉर्ड ब्रेक काळामध्ये या पुलाचं काम पूर्ण झालं. यामुळे नागरिकांना फायदा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. भिवंडी रोड ते खारबाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. हिंगोलीच्या पलूसमधील वसगडे गावातील शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक. मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणामध्ये रेल्वेनं बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप. साताऱ्यातील गांधी मैदानामध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी रक्तदान करून अनोखं आंदोलन केलं. रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळीमधील ओसवाल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर तिच्या प्रियकराकडून कोयत्यानं हल्ल्यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू तर तरुणीच्या मृत्यूनंतर तरुणाची देखील गळफास घेऊन आत्महत्या. बीडच्या मस्साजोगमध्ये शेतात सिंचन विहीर नसताना त्याचे पैसे उचलल्याचा प्रकार समोर. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सगळ्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप. पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पत्रक वाटप केल्यामुळे मारहाण. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पत्रक वाटप करणाऱ्यांमध्ये वाद झाल्यानं दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. धुळे शहरातील 100 फुटी रोडवर 2 गटात वाद. एकावर गोळीबार. शाहरुख शाह नामक तरुण गंभीर जखमी. गोळीबार करणारा बिलाल फरार. हिंगोलीतून ताकतोडा गावच्या दिशेनं जाणाऱ्या बसची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड. अज्ञातांनी एका प्रवाशाला आणि वाहकाला मारहाणही केली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या गाडीला अपघात. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील विठे घाटात ट्रकची कारला समोरून धडक. लहामटे थोडक्यात बचावले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मुंबईचा मुलगा क्रिकेटर रोहित शर्मानं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट. मुख्यमंत्र्यांनी प्रवासाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा 5,77,00,000चा कंत्राट बीव्हीजी ग्रुपला. 1 जूनपासून विठ्ठल मंदिराला बीव्हीजी ग्रुप सुरक्षा पुरवणार. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. मुंबईच्या प्रभादेवीतील कामगार कल्याण भवनच्या मैदानात 36वा कामगार भूषण पुरस्कार सोहळा. राज्यपाल CP राधाकृष्णन, कामगार कल्याण मंत्री आकाश फुंडकर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची उपस्थिती. प्रतिभावान विद्यार्थी कियान सावंतची ग्लोबल चाइल्ड प्रॉडिजी अवॉर्ड्स 2025 साठी निवड. कियानची शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी टॉप 100 बाल प्रतिभांमध्ये निवड. निवडणूक आयोगाकडून डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांवर कारवाई. तसंच ज्या मतदारांचं मतदार ओळखपत्र क्रमांक सारखे होते त्यांना नवीन क्रमांकांसह नवीन ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती. वाशिम शहरातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई. फेरीवाल्यांमुळे झालेल्या राड्यानंतर प्रशासनाला जाग. शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. आज आणि उद्या 2 दिवस विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. नाशिकमध्ये सलग 6 दिवसांपासून पाऊस. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ. काल दिवसभरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद. आजही पावसाची हजेरी. नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस. मुंबई नाका, गोविंदनगर परिसरात गुडघाभर पाणी साचलं. पावसाळ्यापूर्वीचं नालेसफाईचं काम सुरू न झाल्यानं पाणी साचलं. नागरिकांना त्रास. खासदार नरेश म्हस्केंनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश म्हस्केंनी प्रशासनाला दिले. नाशिकच्या त्र्यंबक रोडवर पावसामुळे झाड कोसळलं. जीवितहानी झाली नसून 2 कार आणि एका रिक्षाचं मोठं नुकसान झालंय. नंदुरबारमध्ये सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे पपई पिकाचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची आणि झाडांचीही पडझड. नंदुरबारमध्ये मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. दुकानदारांचं मोठं नुकसान. पालघर जिल्ह्यातील वाडा भागात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. आंबा काजूसह बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता. वीट भट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे मोठं नुकसान. रायगडमध्ये अवकाळी पाऊस. खालापूर, कर्जत, खोपोली परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसात पर्यटकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह शहरात तुफान पाऊस. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. पंढरपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. मान्सून पूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.